मंडळी, आपण एक दही आणि ताक ह्याच्यामधला फरक सांगण्यासाठी एक शॉर्ट बनवला होता. त्याच्या कमेंटमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला, की दह्यामध्ये पाणी किती मिक्स करायचं जर जर ताक करायचं असेल तयार तर? त्याच्यामध्ये विविध प्रमाणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. त्यापैकी आम्ही जे प्रमाण वापरतो ते साधारण 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट, 5 पट इतक्यापर्यंत वापरतो. जर दही चांगल्या प्रतीचं असेल, जास्त घट्ट असेल, तर अगदी 4-5 पट पाणीही मिक्स जरी केलं तरी काही हरकत नसते. आणि एक लक्षात ठेवायचं, कधी दही कसं विरजलं गेलं पाहिजे. दही जास्त झालेलं नाही पाहिजे. खूप आंबट दही नसावं, तर आंबट गोडसर हवं. आणि दही असं पण नसावं, की ते विरजलंच नाहीये. कळकलेलं दही ज्याला आपण म्हणतो, तसंही नसावं. त्यामुळे हे जे नियम आहेत दही होण्याचे, दही विरजण्याचे आणि पाणी मिक्स करण्याचे, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे दही करताना ते व्यवस्थित झालेलं असावं, खूप झालेलं नसावं आणि त्याच्यामध्ये पाणी जर मिक्स करायचं असेल, तर 3 पट, 4 पट, 5 पट इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी मिक्स करू शकता आणि चांगलं घुसळणं, मिक्सरवर घुसळू शकता, रवीने घुसळू शकता. अशा पद्धतीने जर ताक घुसळलं, तर त्याचे गुण नक्कीच अमृतासमान आपल्याला प्रत्ययाला येतात.